नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता। केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार, पगारात होणार मोठा बदल। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे। सध्या केंद्रीय कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत असून 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधीपासून होणार याबाबत मोदी सरकारकडून अद्याप कोणतीही स्पष्ट घोषणा करण्यात आली नसली तरी 8वा वेतन आयोग 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू होऊ शकतो असा दावा अनेक माध्यमांनी केला आहे। मित्रांनो, या वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारात नुसती वाढ होणार नाही तर यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्येही लक्षणीय बदल होण्याची अपेक्षा आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शन योजना। मित्रांनो, केंद्र सरकारने अलीकडेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम योजनेची घोषणा केली होती, जी पुढील वर्षी नवीन आर्थिक वर्षापासून लागू होईल। या योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्याला निवृत्तीपूर्वी 12 महिन्यासाठी मूळ वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन म्हणून मिळेल, तर किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शनची हमी देण्यात आली आहे। यावेळी यूपीएस पेन्शनची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः जेव्हा 8व्या वेतन आयोगांतर्गत पगार आणि पेन्शनमध्ये बदल केले जातील। 8व्या वेतन आयोगानंतर यूपीएसमध्ये बदल होणार। मित्रांनो, 8वा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात विशेष फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सुधारणा केली जाईल। 8व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन वाढवण्यासाठी नवीन फिटमेंट फॅक्टर लागू केला जाईल। 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, पण आता 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 1.92 अपेक्षित आहे। मात्र काही मीडिया रिपोर्टमध्ये यावेळी सरकार फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढवण्याचा दावा करण्यात आला आहे। असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयावरून 51,480 रुपयापर्यंत वाढेल आणि त्यानुसार पेन्शनही 9,000 रुपयावरून 25,740 रुपयापर्यंत वाढू शकते। अशा प्रकारे यूपीएस अंतर्गत मिळणारे पेन्शन देखील वाढेल। एप्रिल 2025 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची फारशी आशा नाही, कारण आतापर्यंत सरकारने यावर कोणताही मोठा निर्णय घेतला नाही। अशा स्थितीत 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होऊ शकतो। मित्रांनो, कशी वाटली ही बातमी? जर बातमी आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।